आज आपण बनवणार आहे मशरूमची भाजी. आम्ही ते मशरूम मार्केटमधून बोलवलं आणि आता ते पावसाळ्यामध्ये फ्रेश मिळतात. आता हे पावसाळा नव्हता, तर आता आम्ही हे मार्केटमधून आणि ते तांदळाच्या किंवा गव्हाच्या पिठामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे. असं घासून मशरूमला काळपटपणा असतो तो निघून जातो. अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे. ते पीठ छान चोळून लावून घ्यायचं त्याला. सर्व अशा प्रकारे आम्ही ते स्वच्छ धुवून घेतले. आता ते स्वच्छ धुतल्यानंतर एका मशरूमचे असे 2 भाग करून घेतले आहे आम्ही. आणि इकडे कांदा आम्ही भाजून घेतलेला आहे. कांदा, टमाटर, लसूण, अद्रक. आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता हे मशरूम स्वच्छ धुवून झालेले आहे. आता यामध्ये आपण तिखट थोडंच टाकायचं चवीनुसार. तिखट, मीठ. मग भाजीमध्ये तर राहणारच तिखट, तर याच्यामध्ये थोडं टाकायचं. तिखट, मीठ, धना पावडर, जिरा पावडर आणि हे सर्व गरम मसाला थोडंसं मिक्स करून ठेवून द्यायचं. आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं छान तडतडलं, त्यामध्ये आता 1 कलमीचा तुकडा टाकायचा आणि 3-4 मिरी टाकायचे. आणि 1 भेंडी विलायची फोडून टाकायची थोडी आणि तेजपान असं टाकून हा मसाला छान होऊ द्यायचा. आणि मिक्सरमध्ये कांदा, टमाटर आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलं होतं, तो भाजलेला कांदा, टमाटर, लसूण, अद्रक ते टाकायचं. थोडी हिरवी मिरची, धना पावडर, जिरा पावडर हे टाकून तर छान मसाला परतून घ्यायचा. गरम मसाला टाकायचा थोडा आणि हे तिखट चवीनुसार कमी टाकायचं. कारण आधी आपण टाकलं आहे, मशरूममध्ये लावला आहे, त्यामुळे तिखट थोडं कमी टाकायचं. आता त्यानुसार टाकायचं. तिखट, मीठ, थोडी हळद आणि हा मसाला आता छान होऊ द्यायचा तेल सुटेपर्यंत. आता अदामधात असं म्हणजे फिरवत राहायचं. आता हे मसाल्याला म्हणजे तिखट मीठ वगैरे लावलं, त्याचं पाणी सुटलेलं आहे. आता त्या मशरूममध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतात, त्यामुळे ते पाणी. आता ह्या मसाल्यामध्ये आपण मशरूम टाकून द्यायचे. आणि ह्या मसाल्यामध्ये मशरूम थोडा वेळ आपण असे शिजू द्यायचं. 2 मिनिटासाठी झाकून. आणि एकीकडे गरम पाणी उकळायला ठेवलं आहे. आता ते गरम पाणी आपण या भाजीमध्ये वापरू. आपल्या मसाल्यामध्ये छान मशरूम शिजून झाले आहे. आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण पाणी यामध्ये ओतून घेऊ. कोणाला जाडसर आवडतात, पण आमच्या घरी पातळ ग्रेव्ही आवडते, त्यामुळे आम्ही थोडा पातळसर रस्सा ठेवतो.
ही भाजी लवकरच शिजते, जास्त वेळ नाही लागत ह्या भाजीला आणि खूप पौष्टिक असते. आता त्यामध्ये टाकूया कोथिंबीर. आपली भाजी तयार झालेलीच आहे. आणि गरम मसाला. तयार आहे मग आपली मशरूमची भाजी. या जेवण करायला. मस्त झाली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तयार आहे मशरूमची भाजी.